नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी इथे महाजनांच्या घरामध्ये शिवगर्जना करत एंट्री करते आणि कमळीची जशी एंट्री पाहता क्षणी कामिनी, अनिका, रागिनी ह्या तिघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. ही पोरगी, ही गावछाप इथे कशाला आले? जेव्हा तेव्हा काहीतरी गडबड घोटाळा करायसाठी इथे येतेच असं काही म्हणता क्षणी अनिका म्हणते, गावछाप खाली उतर, कारण की ही वारसाची खुर्ची आहे. अगं अनिका, तुला माहिती आहे का ही वारसाची आहे? ती मला माहिती आहे, मी वारीस आहे. माझं नाव कमळी राजन महाजन. असं काही म्हणल्यानंतरनं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. अरेच्छा, ही कशी काय राजनची मुलगी असू शकते? कमळीमध्ये, हो मीच आहे, अन्नपूर्णाची हरवलेली मोठी नात. हे पाहता क्षणी ऋषीचे तोंड एकदम वेगळं विचित्र होतं, नयनताराचं दोघांचं. ऋषी म्हणतो, काय हिनेच चालवलंय काय हे, आणि हिच्या डोक्यात काय चालू आहे मला काही कळायलाच मार्ग नाही आहे. ऋषीला थोडं विचित्रच वाटतं. ऋषी नयनतारा तिच्याकडे पाहतच राहतात. अरे काय चाललंय काय हे कमळीचं? कमळीला पाहता क्षणी राजांच्या डोळ्यामध्ये येते पाणी आणि तो पटकन कमळीपाशी जातो. अगं कमळी, तू एवढे दिवस झालं माझ्यापाशी होतेस, माझी मुलगी होती, मला कसं जाणवलं नाही ते? बाबांची डोळेही भरून येतात की अखेरकार तुळजाईने आमचं ऐकलं, माझी खरी नात इथे आणली. असं काही म्हणता क्षणी बाबाही रडतात. राजन पटकन आतमध्ये जातो, अन्नपूर्णाला घेऊन येतो. म्हणतो, बघ ना गं, तुझी नात आली, थोरली नात आली आहे तुझी. एवढे दिवस झालं तू वाट पाहत होतीस ना त्या गोष्टी. कमळी पटकन अन्नपूर्णा पशी येते. अन्नपूर्णा आजी, एवढ्या दिवस झाला आपण दोघीजणी एकत्र होतो, मला वाटलं नव्हतं मी तुमची नात असेल म्हणून. तोपर्यंत कामिनी म्हणते, अगं थांब जराशी, आत्ता स्वतःला अशीच प्रूफ करू नकोस, कारण की काय पुरावा काय आहे तुझ्यापाशी की तू राजनची मुलगी आहेस म्हणून, ह्या घरची नात आहेस? तोपर्यंत कमळी म्हणते, हो कडू आजी, मला माहीतच होतं तुम्ही हा प्रश्न नक्कीच विचारणार म्हणून, कारण की असले प्रश्न तुमच्याच डोक्यात येणार. बघा, हा जो स्केच आर्टिस्टने काढला होता त्याच्यात माझाच फोटो आहे. राजन म्हणतो, हो माझ्यापाशी पण एक पुरावा आहे बरं का, जी की गौरी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिच्या जीवाला धोका होता, त्यासाठी तिने एक पत्र लिहिलं होतं की मी तुमची गौरी, माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी इथून पळून जाते आणि तुमची मुलगी जिवंत आहे, माझ्याबरोबर होती ती तुमची मुलगी नाही आहे. आणि त्याच्याबरोबर कमळीचा फोटोही ठेवला होता. असं काही पाहता क्षणी रागिनी आणि कामिनी ह्यांची एकदम बोलती बंद होऊन कामिनीचं डोकं चालायचं बंद होतं अखेरकार. राजन म्हणतो, हो मला माहीत होतं तूच आमची मुलगी आहे, ह्या घरची नात आहे. तोपर्यंत अनिका म्हणते, हो नो, असं कसं होऊ शकतं? असं काही म्हणता क्षणी ह्या तिघीजणी पटकन सगळ्यांना म्हणतात की ही पार्टी इथेच संपली आहे, सगळ्यांनी आपापल्या घरी जावा. तोपर्यंत कमळी म्हणते, आपापल्या घरी जावा म्हणजे कडू आजी असं काय बोलताय तुम्ही? अहो, एवढे आनंदाच्या क्षणी सगळेजणे आपल्या आनंदात सहभागी झाले आहेत, खाऊन पिऊन सगळ्यांनी जायचं आहे, कोणीही न जेवता जायचं नाही, आमच्या आनंदामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. तोपर्यंत तिथल्या बरीच लोक बोलतात की सेम अन्नपूर्णासारखी बोलतेस तू म्हणून. तोपर्यंत कमळी म्हणते, हो मी त्यांची नात आहे म्हणल्यास त्यांच्यासारखीच बोलणार ना. असं काही झाल्यानंतर ना सगळं जिकड तिकडं होतं, सगळी लोक जातात. अन्नपूर्णा तिच्या रूममध्ये जाते. ह्या तिघींची पुन्हा एकदा मीटिंग भरते की ती गावछाप आपल्याबरोबर राहणार म्हटल्यानंतर ना तिचा काटा आपण कसा तरी काढलाच पाहिजे. म्हणून कामिनीच्या डोक्यामध्ये येतो प्लॅन, आणि ती प्लॅन तसाच रेखत डोक्यामध्ये घेत अन्नपूर्णाच्या रूममध्ये जाते. काय मग नातीची आणि आजीची चांगलीच गाळाभेट झाली, प्रेम झालं, चला मग आता नातीची चांगली खातिरदारी करूया. असं म्हणता क्षणी कमळीच्या हाताला कामिनी वडते, तिला रूममधून बाहेर ढकलून देते की तू इथून जा, आता तुझी काही गरज नाही आहे आणि तू जा. ती किती खोटं बोलते खरं बोलते आम्हाला चांगलं माहीत, तू ह्या घरची नात नाही आहेस. कमळी म्हणते, मी ह्या घरचीच मुलगी आहे, मी जाणारसुद्धा नाही आहे आणि आजींना चांगलं केल्याशिवाय तरी कुठेच नाही, माझाही अधिकार आहे ह्याच्यावरती. असं काही पाहता क्षणी
कामिनीचं बोलती बंद होते. ती काय करणार येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला खूप छान वाटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.